नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या यशस्वी उद्योजक या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आज वार्तालाप करणार आहोत. पिढ्यानपिढ्या जो चालत आलेला व्यवसाय म्हणजे बांबू व्यवसाय. आज तुम्ही पाहताय बांबूचे जे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत, अगदी लहान छोट्या मोठ्या ज्या वस्तू आहेत, बुट्टी असेल किंवा ग्रामीण भागामध्ये विशेषतः त्याचा खूप वापर केला जात होता. आता ते सगळा बांबू हा एका वेगळ्या आणि प्रदर्शनामध्ये पण पाहायला मिळतोय. त्याचबरोबर त्याच्या अँटिक वस्तू देखील पाहायला मिळत आहेत. हॉटेल्स असतील, काही पाले असतील, म्हणजे फार्म हाऊस वगैरे ज्या ठिकाणी पाहायला मिळतोय आपण त्या ठिकाणी तुम्हाला बांबू पाहायला मिळतात. आणि असाच गेली 2 पिढ्या बांबू व्यवसायापासून बनवल्या गेलेल्या वस्तू यांची विक्री ही अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत करणारे कोल्हापुरातील जे दाम्पत्य आहे, श्याम सपाटे आणि प्रीती सपाटे, आज आपल्या टीव्ही नेक्स्ट मराठीच्या व्यासपीठावर आहेत. मी त्यांचं टीव्ही नेक्स्ट मराठीच्या वतीनं स्वागत करतो. सध्या बांबू व्यवसायाला खूप महत्व आहे आणि मार्केटमध्ये बांबूच्या वस्तू ज्या आहेत त्या खूप अँटिक आहेत. आज प्रत्येक घराघरामध्ये बघायला गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला बांबू सारखी वस्तू दिसते. तुम्ही गेली 2 पिढ्या हा व्यवसाय करताय बांबूचा. नेमकं ह्या व्यवसायाकडे वळत असताना किंवा परंपरागत जे चालत आलेला व्यवसाय करत असताना तुम्ही बांबू व्यवसायामध्ये कशा पद्धतीने पाऊल टाकले? नमस्कार, मी श्याम बाळकृष्ण सपाटे. माझे वडील बाळकृष्ण गोपाळ सपाटे आणि सौ म्हणजे आई आमची बनवताई बाळकृष्ण सपाटे. ह्या पहिल्यापासूनच म्हणजे पारंपरिकच बुरुड, आमची जात ही बुरुड एससी मध्ये आम्ही मोडतो. तर आम्ही राहायला प्रॉपर बुरुड गली शनिवार पेठेत. त्यामुळं हा व्यवसाय हा पारंपरिक असल्यामुळं त्यांनी पहिल्यापासूनच टोपल्या बुट्ट्या सुपल्या करत हा व्यवसाय हा पुढे निर्माण चालू केला त्यांनी. तर सुरुवातीलाच भाताचे तट्टे विणणे, परत टोपल्या विणणे, बुट्ट्या, आठवड्याच्या बाजारला जाऊन बसणे, परत तिथून आठवड्यातून बाजारला होऊन तिथून आठवड्याचा उदरनिर्वाह घरी चालवणे, हे आम्ही बघत आलेलो लहानापासून. त्यांनी कष्टाचं पाणी केलेलं आहे. आणि चटई विणताना पण आम्ही रात्रभर त्यांच्याशी शाळा करत 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 लहान त्यांच्याशी थोडी मदत करणे. हा व्यवसाय चालत असताना की काही कालानंतर किंवा हा व्यवसायाकडे जरासं कल कमी झाला लोकांचा. का तर जरा थोडंफार प्लास्टिकची निर्मिती जास्त व्हायला लागली काही काळ. परंतु आता असं झालंय की प्लास्टिक हे प्रदूषण हे पूर्ण शासनाचं मान्यता त्यांनी केलेली की बाबा हे शासनानं हे प्लास्टिकला बंदी आणलेली आहे. तर प्लास्टिकच्या वस्तू काय ज्या शरीराला घातक आहेत त्या निर्मितीचं प्रोडक्शन त्यांनी थांबवलेलं आहे. आणि एक मार्ग म्हणजे ह्या प्रोडक्शन बांबूच्या व्यवसायासाठी निर्मिती केलेली आहे. तर बांबूचा हा व्यवसाय करत असताना की मी छोटे छोटे पहिलं कामं करायची, बांबूचे पडदे करायचे, बांबूचे लॅम्प्स करायचे, परत गणेश डेकोरेशनचे काहीतरी छोट्या झोपड्या बनवायच्या. हे अशा पद्धतीने मी काम करत करत की हॉटेल इंटेरियर डिझाईनच्या कामामध्ये मला मार्गदर्शन मिळाले. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात एक आठवड मकानदार, अशफाक मकानदार यांचं एक शॉप होतं. त्यांच्या सानिध्यातून मला काहीतरी थोडी छोटी मोठी कामं मला मिळायला लागली. त्यातून हा उदरनिर्वाह करत करत मी काही आपले लोकल कारागिरच घेऊन मी आपला हा कामाचा व्यवसाय हा ट्रॅक मी पकडल्यानंतर काही मग MCDCची कामं मला मिळत गेली. परत त्यानंतर एक प्रोजेक्ट एक चांगला मिळाला. तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात अमृतधारा नरकेवाडी हा म्हणजे संदीप नरके साहेबांचा आहे की हा प्रोजेक्ट मला मिळाला. आणि जवळजवळ 1.5-2 वर्ष झालं माझा हा प्रोजेक्ट चालू होता. तिथे पूर्ण बांबूची सगळी कामं ही मी थांबून मी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने केली. त्यातून संदीप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने मला मिळत गेलं. परत त्यांचे बंधू अजित साहेब, त्यांचंही फार्म हाऊसचं मी काम केलं. वहिनी साहेबांचं पण फार्म हाऊसचं माझ्याकडेच होतं काम. त्यांच्यातून मला चांगली कामं मिळत गेली. ह्यातून असा ट्रॅक धरत मी काही मग परत लॉकडाऊन लागला, परत काही नोटाबंदी झाली, ह्या सगळ्या घडामोडी ह्या घडत गेल्या. त्यामुळं मी थांबलो नाही. तरी पण मी ती परत आता आपला हा इंटेरियरचा डिझाईनचा किंवा हे लोक की आता आपण पत्रे टाकले की खाली पावसाळ्यात गळतं किंवा गरम होतं, त्यामुळे आपली चटई वगैरे लावणं हे मी चालू केलं. त्यानंतर म्हटलं आता ह्याच्या पलीकडे काय करायचं की नवीन मागणी. तर त्यातून मी काही दिवसापूर्वी म्हणजे काही वर्षापूर्वी आसाम, त्रिपुरा, गुवाहाटी, त्रिपुरा ह्यातून मी दौरे केले. परत
तिथं मोठ्या मोठ्या CFC कॉमन फॅसिलिटी सेंटर आहेत, त्यांच्याशी जाऊन भेटलो, त्यांच्याशी त्यांचं कामाचं वर्कआउट बघितलं, त्यांची काम करण्याची पद्धत बघितली. परत तिथल्या जे मटेरियल आहे ते एक्सपोर्ट बाहेरच्या देशात जातं, तर ते गेल्यानंतर तिथं बेनिफिट, तिथं कॉमन फॅसिलिटी सेंटर उभा राहू शकतात असं आमचं, तर आपल्या महाराष्ट्रात का होऊ शकत नाही, असं माझं मी एक आपल्या डोक्यात ठरवलं की बाबा आपण पण काहीतरी एक चांगलं काहीतरी काम करायचं म्हणून मी इथं प्रयत्न मी करत आहे CFC कॉमन फॅसिलिटी उभा करायचं. तर ह्यातून दौऱ्यातून माझी चांगल्या प्रकारे एक कामही मिळत गेली आणि एक लोकांचा उदरनिर्वाह चालू झाला. आणि त्यातून मग आकाश कंदीलची काम छोटे छोटे म्हणजे दिवाळीसाठी फोल्डिंगसाठी इको फ्रेंडली मध्ये ते मी आपण महिलांच्या बनवून घेऊन मी मार्केटला आणले गेले. परत त्यानंतर मला ह्यातून एक गव्हर्नमेंटचा ट्रॅक मिळाला की मला ह्या गव्हर्नमेंट ट्रॅकद्वारे मला MBPF म्हणजे महाराष्ट्र बांबू बोर्ड प्रमोशन फाउंडेशन आपले V गिरिराज साहेब म्हणून आहेत, त्यांनी मला काही वर्षातून 2 वेळा त्यांचं काहीतरी प्रदर्शन असतं किंवा कार्यशाळा असतात बांबूच्या, पुण्यात असू दे मुंबईत असू, त्यांनी मला बोलवलं, तिथं मला प्रेझेंटेशन करायला लावलं, तिथे त्यांनी मला बांबूबद्दल सगळी माहिती सांगितली. परत त्यांच्याही MBPF द्वारे मी एक 2 प्रोजेक्टसाठी साधारण केरळला, मद्रासला किंवा चेन्नईला 4 ठिकाणी पण असे दौरे केलेले म्हणजे एका प्रोजेक्टसाठी. परत त्यातून मला काही त्यांनी मला परत हातभार सपोर्ट म्हणून मला काही मशिनरीसाठी फंडिंग्स वगैरे मी केलं. परत त्यानंतर मी थांबलो नाही, परत मी स्वतःच्या पायावरती उभा राहून परत CMAGP योजनेमध्ये मी सहभाग घेऊन मी काही 7-7.5 लाख रुपयाच्या मशिनरी मी माझ्या स्वतःच्या ज्या हिमतीवर मी घेतल्या. आता आमच्या बांबू कारागिरांसाठी जे लोक आहेत त्यांच्याही योजनेसाठी हा माझा प्रयत्न असतो. आता आपल्या कोल्हापूर जिल्हा हस्तकलेचं ऑफिस आहे, तिथं काही प्रदर्शन असतं किंवा त्यांच्या मार्फत काही योजना असतात, ते आपण मिळवायचा प्रयत्न करत आहे. परत त्यातून महिलांसाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे किंवा आता मी जरी बाहेर पडलो तर हा व्यवसाय पुढे कोणी चालवायचा किंवा पुढे कोणी ट्रॅक घ्यायचा, म्हणून मी एक विचार केला की एक आमचे आता काही कालांतराने आया वडिलांचं निधन झाल्यामुळं मी हा व्यवसाय न थांबवता परत आमच्या मिसेस प्रीतीश्याम सपाटे ह्या सांभाळू लागल्या. त्यानंतर मग मला 2 मुली असल्यामुळे मुली दुकानात बसायच्या, दुकानातून चांगला व्यवस्थित उदरनिर्वाह माझा चालत झाला. मग त्यातूनच आम्हाला एक ट्रॅक मिळाला की मानदेशिंग फाउंडेशन संस्थेचा. आता मानदेशिंग फाउंडेशनची संस्थेचा ज्यांना ट्रॅक कसा मिळाला हे त्या मॅडम तुमच्याशी नक्कीच. मला प्रीती सपाटे मॅडमच्या प्रवासाकडे यायचं आहे, पण तत्पूर्वी सायली बांबू मॅट सप्लायज म्हणून तुमची आज कोल्हापूरमध्ये एक वेगळी बांबूच्या वस्तू विक्रीची एक वेगळी ओळख आहे. ही ओळख असताना बांबू विक्रीला पासून जे बनलेल्या जे काही वस्तू आहेत हस्तकलेच्या माध्यमातून तुम्ही त्या वस्तू बनवतात. अगदी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही की कष्ट आणि राबणूक यामध्ये खूप आहे. वडिलोपार्जित हा व्यवसाय असल्यामुळं वडिलांच्या हाताखाली हे बाळ पडून मी शिकलेलो आहे आणि त्यातून मी आज एक बांबू व्यवसायामधला एक यशस्वी उद्योजक म्हणून मी आज माध्यमांच्या समोर आहे. हे असं मगाशी तुम्ही सांगितलं. नक्कीच तुमचं बांबू क्षेत्रातील बांबू व्यवसायातील जे काय यश आहे ते खूप कौतुकास्पद आहे. कोल्हापुरातील शनिवार पेठ या परिसरामध्ये बुरुड गल्ली म्हणून प्रसिद्ध आहे, त्या ठिकाणचे व्यावसायिक आहेत. दोघेही श्याम सपाटे आणि प्रीती सपाटे खूप चांगल्या पद्धतीनं बांबूचा व्यवसाय करतात. त्यापासून वेगवेगळ्या इंटेरियर डिझाईन मध्ये असतील, क्राफ्ट वस्तूमध्ये असतील, त्या पद्धतीच्या वस्तू त्यांच्याकडनं बनल्या गेलेल्या आहेत. आणि हे बनत असताना बांबू उद्योग परिषद प्रदर्शन असं 21-22 मार्च मध्ये कोल्हापूरमध्ये होते. हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुन्हा 10 वर्षानं प्रदर्शन आज पाहायला मिळणार आहे कोल्हापूरकरांना. या प्रदर्शनाबद्दल थोडक्यात माहिती. प्रदर्शन भरवण्याचा उद्देश हाच आहे की भवितव्यात म्हणजे की जेव्हा कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये बांधकाम काढतो त्यात जर गुजरात साईडला बघितला तर लोखंडाची सळी न वापरता बांबूच्या सळी वापरतात, म्हणजे बांबूची नॉट्स वापरून तिथं स्लॅबसाठी वापरला जातो. काही आता कोळशाची निर्मिती तयार कमी होते, त्यामुळं कोळसा निर्मिती तयार करण्यासाठी बांबूचा उपयोग होतो. आणि खास करून इंटेरियर डिझाईन धरला तर फ्लोरिंग पण ही बांबूचं होतं, वरचं सिलिंग ही बांबूचं होतं. आता बेंगलोरला एक एअरपोर्ट झाले, पूर्ण आतनं एअरपोर्टला जरी आतनं तुम्ही जर गेला तर पूर्ण त्यांचं ऑफिस आणि जे स्टेडियमचे जे हे थांबतात VIP लोक, तर त्यांचं फक्त फ्लोरिंग आणि सगळं बांबूच आहे. हे आपल्या कोल्हापूरचे म्हणजे महाराष्ट्र जिल्ह्यातील कोंबेकुडा कंपनी संजीव करपे साहेबांनी चांगल्या पद्धतीने बनवलेलं आहे बेंगलोरमध्ये.
आणि चांगल्या पद्धतीने बेंगलोर मध्ये डेव्हलपिंग झालेलं आहे. नक्की या प्रदर्शनामध्ये सहभाग कोणाचा असणार आहे आणि कशा पद्धतीचं प्रदर्शन हे तिथं वेगळी ओळख निर्माण आता ह्या प्रदर्शनामध्ये जर हे केला तर कौन्सिल ऑफ कॉमर्स कॉलेज बर. यांच्या मार्फतातून आणि पाटलोबा पाटील बर. फाउंडेशन बर. म्हणजे जे पाटलोबा पाटीलांची एक जर ओळख जर केला बर. तर ज्याला बांबू महा न्यूजची निर्मिती त्यांनी केली. बर बर म्हणजे युट्यूबला चॅनलला त्यांनी एक प्रोत्साहन म्हणून पूर्णपणे ते आणि बांबूवरती त्यांच्या त्यांच्यावर ते आणि त्यांच्या मिसेस Yes. ह्या दोन्ही दाम्पत्य बर. फक्त बांबू महान्यूजची तिने स्थापना करून बर. पूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रत्येक शेतकऱ्यांच्याकडं, प्रत्येक कारागिरांच्याकडं, प्रत्येक व्यापाऱ्यांच्याकडं ते जाऊन त्यांची यथोगाथा ही सगळी महाराष्ट्र शासनापर्यंत तिने मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्या फाउंडेशन मार्फत की चांगल्या पद्धतीने हे 10 वर्षातून बांबू प्रदर्शन होत आहे. त्यासाठी कोल्हापूर वासियांना माझी एक विनंती आहे की बांबू प्रदर्शन मध्ये आपण सहभाग घेऊन त्यांच्या यशोगाथा ऐकाव्या आणि चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन द्यावं हीच नम्र विनंती. नक्कीच कोल्हापूरमध्ये 21 आणि 22 मार्च या 2 दिवसामध्ये बांबूचं प्रदर्शन या ठिकाणी कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार आहे. बांबूपासून बनवलेल्या वेगवेगळ्या डिझाईनच्या वस्तू देखील या ठिकाणी कोल्हापूरकरांना बघायला मिळणार आहे. तिथं विक्री सुद्धा तुमच्या त्या प्रदर्शनामध्ये असणार आहे. हे यामध्ये सगळ्या गोष्टी करत असताना कोल्हापूरमध्ये हा निसर्गरम्य असा परिसर आहे, वनराई आहे. बांबूचं उत्पादन कोल्हापूरमध्ये कशा पद्धतीचं आहे? तसं जर महाराष्ट्रात जर बघितला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये बांबूचं उत्पन्न जास्त आहे. बर. तर बांबूचं उत्पन्न जास्त असल्यामुळं सरकारनं जास्तीत जास्त कोल्हापूरसाठी बांबूचं एक प्रोजेक्ट उभा करण्यासाठी म्हणजे माझी एक विनंती आहे की सरकारद्वारे की बाबा आपल्या समाजात आमच्या समाजातले जे काही प्रतिष्ठित लोक आहेत तर त्यांनी बांबू म्हणजे बुरुड समाजाचं एक महामंडळ स्थापन करावं आणि त्याचं ऑफिस कोल्हापूरमध्ये व्हावं हीच आमची इच्छा आहे. का तर कोल्हापूर ही नगरी पूर्ण कलेची नगरी आहे. कलेची नगरी असल्यामुळे जी कला जी पूर्ण देशात जी पसरली आहे ती ही कोल्हापूरमधून पहिल्यांदा आहे. त्यामुळे कोल्हापूरबद्दल आम्हाला पूर्ण अभिमान आहे. जसं बांबूची वस्तू ही इको फ्रेंडली असल्यामुळे चांगल्या पद्धतीने निर्मित तयार होते इथं. तर बांबू व्यवसायामध्ये तुमचा हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या वडिलांचा काळ होता तो पूर्ण संघर्षाचा होता आणि त्यानंतर तुम्ही आता हा व्यवसाय चालवत असताना एक अविस्मरणीय प्रसंग असतो, आठवणीतला प्रसंग. असा कोणता आठवणीतला प्रसंग आहे या निमित्तानं? तर आता मला तर आठवत आहे की मी लहान असताना तर आमचे वडील म्हणजे सर्व्हिस करत तर गगनबावडामध्ये तिथे होते त्यांची सर्व्हिस. तर तिथून ते आठवड्यातून एकदा यायचे इकडं आणि तिथूनच काठी घेऊन ते बेळ वगैरे काढून ना ते पूर्ण चिरण काढून हिथं आणून आम्हाला द्यायचे आणि हिथून आम्ही ते छोट्या बुट्ट्या वगैरे तयार करून मग ते आम्ही की म्हणजे वडिलांना जे तिथं कष्ट केलंय का तर आई आणि मी ज्यावेळेला लहान असताना म्हणजे मी त्याच्यावर जायचं त्यावर म्हणजे ती जी 8 दिवसाची भाकरी केलेली ती भाकरी 8 दिवस तिने पुरवून तिथं चांगल्या पद्धतीने करून म्हणजे खाऊन तिने ती बांबूच्या पट्ट्या काढून आमच्यासाठी तिथे कष्ट करून ते उत्पन्न आम्हाला जे दिले पण ते वडिलांचं हे जे क्षण आहेत तिने जे कष्टातून जे निर्मिती केली आज जो मला जे प्लॅटफॉर्म तिने हा दिला म्हणजे हा व्यवसाय चालवण्यासाठी तर मी आयुष्यभर हे त्यांचा ऋणी राहीन. नक्कीच आज बांबू व्यवसायामध्ये ज्या काही हस्तकलेच्या वस्तू बनत आहेत त्या वस्तूंसाठी आधुनिक तंत्रज्ञान आधुनिक टेक्नॉलॉजी जरी आली असली तर त्या काळी पूर्वीच्या काळी वडिलांचे जे काही हात ज्या बांबूच्या माध्यमातून जी कला पुढे आणत होती ती तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहत होता. म्हणजे आज तुम्ही कुठलीही वस्तू बनवत असताना बांबूपासून त्या क्षणाला तुमच्या आई वडिलांची आठवण तुम्हाला येत असते. मी नक्कीच या सगळ्या प्रवासामध्ये घरात आणि निसर्गाची हिरवाई अशी टॅगलाईन घेऊन दुर्वा शिल्प क्रिएशनच्या ज्या ओनर आहेत म्हणजेच आपण जे आता जी चर्चा चालू आहे ती श्याम सपाटे सरांशी चालू आहे त्यांच्याच मिसेस प्रीती सपाटे अगदी पतीच्या खांद्याला खांदा लावून आणि हातात हात घालून या बांबू व्यवसायामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत नावलौकिक मिळवलेल्या प्रीती सपाटे यांचं आज कोल्हापूरमध्ये खूप मोठं नाव आहे. त्यांनी अनेक चांगले सन्मान मिळवलेले आहेत. श्याम सपाटेंनी देखील खूप चांगल्या राज्य पातळीवरती असतील देश पातळीवरती असतील चांगले शिबिरे त्यांनी त्या ठिकाणी आत्मसात केलेले आहेत. त्या ठिकाणी ते गेलेले आहेत आणि अनेक संस्थांच्या असतील किंवा वारणानगर परिसर असेल
किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही संस्था असतील किंवा शासनाच्या वतीनं जे काही सन्मान असतील ते त्यांना तिथं प्राप्त झालेले आहेत. प्रीती सपाटेंना माझं या निमित्तानं एक विचारणं आहे की नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही बांबू व्यवसायामध्ये पाऊल टाकत असताना तुम्हाला याची भीती वाटली नाही? नमस्कार, मी प्रीती श्याम सपाटे. माझा हा पारंपरिक व्यवसाय सासरी आल्यानंतरच मिळाला, कारण पारंपरिक व्यवसाय माझ्या घरी नव्हताच मुळात. कास्ट जरी बुरुड असली तरी एज्युकेटेड असल्यामुळे सगळे सर्व्हिस वगैरे अशा क्षेत्रातच सगळे होते. बांबू व्यवसायात ऍक्च्युली माझ्या घरातलं तरी नव्हतं कोण. मग लग्न झाल्यानंतर मला की नाही हे बांबू व्यवसायात काय काय असतं, टोपली बुट्ट्या वगैरे ह्याची सगळी ओळख बारकाईने जवळून झाली म्हणलं तर लग्नानंतर, त्याच्या आधी नाही. आणि सासूबाईन सासरे सगळे ह्या क्षेत्रात असल्यामुळे ते कसं मला जास्त जवळून बघायला मिळालं. शिवाय त्यांच्या सासूबाई वारल्यानंतर की नाही दुकानाची जबाबदारी, बाहेरचे ह्यांची मिस्टरांची कामं, हॉटेलची स्लायडिंगची वगैरे त्याचे लोड व्हायला लागलं त्यांना. मग त्याच्यानंतर मी स्वतःहून की नाही विचार केला, आपण बाहेर सर्व्हिसला गेलं की त्याचं नियोजन मुलांसाठी आणि मिस्टरांसाठी, फॅमिलीसाठी, वयस्कर घरातल्या लोकांसाठी देऊ शकत नाही, वेळ देऊ शकत नाही आपण. पण व्यवसायात एखाद्या गेलं की आपण घराचं नियोजन, वयस्कर लोकांचं नियोजन आणि स्वतःचा आत्मविश्वास ह्या तिन्ही गोष्टींची सांगड घालता येते. थोडक्यात म्हणजे काय, व्यवसायाचं तुलना किने नोकरीशी होऊ शकत नाही. एखादी स्त्री किने 8 तासाची ड्युटी करून येऊन जेवण खाऊन झोपू शकते, पण ती मुलांना वेळ किंवा मिस्टरांना किंवा घरातले वयस्कर जी लोक असतील त्यांना देऊ शकत नाही. पण व्यवसायवाली एक स्त्री काय करते, घर बघती, दुकान बघती, शिवाय मुलांच्या शाळा, टाइम, जेवणाची वगैरे, वयस्कर लोकांचे सगळं तिचं नियोजन करून आणि त्या व्यवसायात आणि वेळ घालवू शकते आणि वेळ मिळतो पण तेवढा. त्यात त्यांची, माझी मिस्टरांची साथ जास्त आहे. सासू सासऱ्यांची होतीच, पण आता मिस्टरांची की साथ आहे. त्याच्या बरोबरच मला आता अगदी पुढचा एक प्लॅटफॉर्म असा मिळाला की मानदेशी फाउंडेशन चेंबर्स ऑफ कॉमर्स मधून किने माझी जराशी पुढची वाटचाल जास्त सुरू झाली. आता जस्ट 1-1.5 वर्ष झालं. या 1.5 वर्षात मी गल्ली ते दिल्ली असा एक एवढा मोठा ट्रॅक घेतलाय विमानातून की त्याची कल्पनाच मला करू शकत नाही मी. कारण मी फक्त कसं त्यांचे व्यावसायिक ज्या सहली होत्या त्या अटेंड करत गेले, त्यांच्या इथं मीटिंग, त्यांच्या ऑनलाईन ज्या मीटिंग असतील त्या फक्त दुकान बघत बघत, घर बघत बघत करत होते. आता त्यांनी मला की नाही एवढी मोठी पदवी दिली की नाही एक उत्कृष्ट उद्योजिका म्हणून माझं सिलेक्शन झालं. त्या मानदेशी मधून मला की नाही जे शॉपेक्ट दुकान आणि घर एवढं विश्व होतं, पण त्या दुकानासाठी एखाद्या प्रोडक्टला जे की नाही मार्गदर्शन लागतं, त्याच्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागतात किंवा एखादं आपलं हे किने पॅकेजिंग, ब्रँडिंग, लोगो, ह्या एक वस्तू आहे, त्याला किने सजवलं तर ती कशी दिसेल ह्याचं थोडक्यात उदाहरण मला मानदेशीतून मिळालं. मग म्हणजेच काय, त्यांना किने शॉपेक्ट लायसन माझं काढून दिलं, उद्यम आधार लायसन काढून दिलं. त्याच्यानंतर मला किने बाकीच्या ठिकाणी उद्योजिका म्हणून किने आता किने माझी ONDC न्यू दिल्ली इथं उद्योजिका म्हणून किने मुलाखत पण झाली, प्रेझेंटेशन झालं. अगदी म्हणजे थोडक्या वेळेत किने मला त्यांनी किने एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिलाय ना, त्याचा आनंद मला गगनातच होत नव्हता. कारण कसं आहे, घर ते दुकान याच्या व्यतिरिक्त आणि स्त्रीचा एखादा आत्मविश्वास तर असतोच, पण त्याला एखादा प्लॅटफॉर्म जो पाहिजे आणि त्याला साथ महत्वाची असते, घरातला सपोर्ट. कारण घरातल्या सपोर्ट शिवाय तर बाई त्या क्षेत्रात जाऊ शकत नाही. त्यामुळे मला घरातला पण सपोर्ट मिस्टरांचा मिळाला, शिवाय मानदेशीच्या आमच्या पूर्ण टीमचा सपोर्ट मिळाला. त्याच्यात माझं एवढं महाराष्ट्रात पूर्ण किने 2 लेडीजचं सिलेक्शन किने ONDCच्या न्यू दिल्लीच्या प्लॅटफॉर्मवर झालं. तिथं मला गेल्यानंतर माझं प्रेझेंटेशन झाल्यानंतर त्यांनी पण कौतुक केलं. त्याच्यानंतर एखादी वस्तू आपण मार्केटमध्ये, बाजारात, दुकानात किने विकण्यापेक्षा आत्ताच्या जनरेशन गॅप मध्ये जेवढी ऑर्डर ग्रेप घ्यायला बघतात माणसं, तशी काहीतरी मिळावी अशी अपेक्षा होती मला. ती आता माझी पूर्ण झाल्यासारखं वाटते. कारण दुकानात एखादं जसं वेगवेगळं कस्टमर येईल, एखादी सेल आउट झालं की तेवढंच खुश होतो माणूस. पण मला त्याच्या व्यतिरिक्त आत्ताचे जे जनरेशन गॅप आहे त्यांना नवीन वस्तूचं अट्रॅक्शन जास्त असते. सूप, बुट्टी, रवळी, दुर्डी ह्याच्यापेक्षा क्राफ्ट वस्तूंच्याकडे जे अट्रॅक्शन लोकांचं आहे
त्याच्यात मला जरा जास्त इंटरेस्ट झाला. कारण का माहितीये, नवीन नवीन वस्तू बनवल्या की नवीन लोकांचं आताचे जनरेशन गॅपला अट्रॅक्शन जास्त असतं. त्यातनं काहीतरी वेगळं आपण करून दाखवावं, आणि आज मी केल्यामुळं माझं बघून आणि दुसऱ्या स्त्रियांनी पण करावं असं माझं मत आहे. माझ्या पुरतच मर्यादित नको. आज प्रत्येक महिला तेवढी सक्षम होऊन तिनं पण माझ्यासारखं एक आत्मविश्वास तिच्या मनात यावा, आणि ती पण माझ्यासारखं अशी कुठेतरी उंच भरारी घ्यावी या व्यवसायातून, एवढंच माझं इच्छा आहे. प्रीती सपाटे ताई, तुमचं आता सध्या एज्युकेशन काय होतं, म्हणजे या व्यवसायामध्ये सासरे आला तर तुमचं एज्युकेशन कुठपर्यंत झालं? माझं एज्युकेशन BA मध्ये झालं, पण सांगितलं ना माहेरी असं काय व्यवसायच नव्हता, त्यामुळं अगदी कोयता हातात कसा घेतात इथून माझी सुरुवात झाली. तरी पण अजून बऱ्यापैकी अजून एवढं डेव्हलप नाहीये. आता जस्ट मी 2-3 वर्ष झालं जास्त हे करायलोय. पण माझं कसं आहे, हँडवर्क पेक्षा क्राफ्ट कलर जास्त कला आहे. कारण येणारी पिढी जास्त कसं आहे, नवीन अट्रॅक्शन वस्तूंचं असते ना, त्यात जास्त असते. मिस्टर तर माझे पारंपरिक ह्याच्यातल्या त्या वस्तूच्या ह्याच्यात हॉटेल लाईन, आता त्यांनी सांगितलं सिलिंग स्लायडिंग वगैरे, बांबू हाऊस वगैरे बनवतातच. पण वेगळं आपण आपल्या शॉप मध्ये बसून आपलं जे किने करणार आहे त्याच्यात जी प्रगती हवी आहे त्याकडे माझा कल जरा जास्त आहे. यामध्ये तुम्ही सुरुवातीला ज्या वेळेला माहेरहून सासरे आला त्यावेळेला पहिली वस्तू कोणती बनवली? मी बनवली म्हणजे कारण एक दडपण असतं. नाही बरोबरच आहे, साहजिक आहे. त्यात कसं स्वतःहून मी कधी काय केलंच नव्हतं ह्याच्या आधी ना, त्यामुळे ते जे एक दडपण होतं. आमच्या सासूबाई म्हणायच्या दुकानात येऊन, बस हे शिक ते शिक. मम्मी म्हणलं मी शिकलेले, मला काय हे जमणार नाही म्हणायची, कायम म्हणायची, अगं मी आहे जिवंत तोपर्यंत तू शिक, तुझ्या नवऱ्याला हातभार लागेल. त्यांची लँग्वेज पहिल्याच्या ह्याच्यानं त्या सारखं ओरडायच्या मला, तू काय तर करून दाखव. आता घरात बसलेलीच असतेस ना आवरल्यानंतर काम, जरा येऊन तासभर दुकानात बस जा, जरा नवऱ्याला पुढे हातभार लागेल. कारण माझ्या फॅमिली सपोर्ट मध्ये जास्त कोण नाहीये, माझी बहीण फक्त आहे. म्हणून मिस्टरांना माझा सपोर्ट राहावा. आणि शिवाय माझ्या 2 कन्या आहेत, त्यांच्या पुढच्या फ्युचरच्या दृष्टीने त्यांचं मत होतं की नाही मी साथ ह्यांना द्यावी. आणि त्यांनी मला मग शिकवण्यापासून सुरुवात केली. आईस्क्रीमच्या काड्या पहिल्या बनवल्या. हा, कारण त्यांना ते त्यांचं जास्त तेच होतं ना, सासूबाईंचं काड्या काढायचं. मला ते जमायचं नाही. आज मी करून आणि माझी कन्या पण करते मोठी, आता ती कॉमर्स कॉलेजला 11वीला आहे. काड्यापासून तुमचा प्रवास सुरू झाला, तो आतापर्यंत कुठपर्यंत आला? आता क्राफ्टच्या बांबूच्या वस्तू जसं काय फ्रूट स्टँड, लॅम्प, फ्लॉवर पॉट, पेन स्टँड, लेटर पॅड, असे वेगवेगळे ज्या वस्तू आहेत ना, त्याच्यात आता की नाही एक अट्रॅक्शन लोकांचं जसं जसं ज्या वस्तूंकडे इथून नंतर पण भविष्यात होईल त्याच्याकडे माझा कल जरा जास्त राहणार. नक्कीच कोल्हापूरमध्ये जर तुम्ही आला, आता कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी देश आणि विदेशातून पर्यटक येत असतात, पण बांबू पासून बनवलेल्या वस्तू जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर कोल्हापूरमध्ये शनिवार पेठेत बुरुड गल्ली या ठिकाणी सायली बांबू मॅट सप्लायर्स म्हणून शॉप आहे. त्या शॉपमध्ये श्याम सपाटे आणि प्रीती सपाटे या फॅमिलीकडं वेगवेगळ्या व्हरायटीच्या तुम्हाला अँटिक या बांबूच्या वस्तू पाहायला मिळणार आहेत. आता 21 आणि 22 मार्च मध्ये कोल्हापूरमध्ये मोठी परिषद होते, प्रदर्शन होतं. या प्रदर्शनामध्ये देखील त्यांनी बनवलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या तिथं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला विक्रीसाठी त्या ठेवले गेलेले आहेत आणि नक्कीच तुम्ही त्या प्रदर्शनाला कोल्हापूरकरांनी भेट द्यावी अशी आम्ही टीव्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतोय. आज श्याम सपाटे आणि प्रीती सपाटे यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीच्या व्यासपीठाला भेट दिली आणि त्यांनी आपला या बांबू व्यवसायामधला जो प्रवास, जीवन प्रवास आहे तो उलगडला. जाता जाता मी श्याम सपाटे साहेबांना माझा एक प्रश्न असा असेल की तुम्ही आता येणाऱ्या नवीन युवा पिढीला की बांबू व्यवसायामध्ये खरंच करिअर आहे का, आणि करिअर असेल तर त्यांनी त्याकडे वळावं का, काय संदेश द्याल तुम्ही? नाही, खरोखर जर बघितला तर बांबू व्यवसायामध्ये पूर्ण पुढचं जर बघितलं, भविष्य बघितला तर करिअर आहे का. तर आता IT क्षेत्रामध्ये किंवा IT क्षेत्रामध्ये जसं फिटर वगैरे ह्यांचा जर लेथ मशीन किंवा जर ट्रेड असतो, तसा बांबूचा ट्रेड हा IT क्षेत्रामध्ये काही एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री असताना त्यांनी बांबूच्या क्षेत्रामध्ये ट्रेड हा मान्यता दिलेली आहे. तर त्या ट्रेडसाठी बांबूचा व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने, आणि बांबूचं जर प्रशिक्षण जर घ्यायचं म्हटलं तर केंद्र सरकारची एक BRTC म्हणून बांबू रिसर्च ट्रेनिंग सेंटर आहे. तर तिथं वेगवेगळ्या प्रकारचे डिप्लोमा आहेत. एक हँडीक्राफ्टचा आहे किंवा कन्स्ट्रक्शन लाईनचा आहे, एक शॉपीचा आहे,
असे किंवा शेतकरी म्हणजे जे कोण बांबूची शेती करणार असलं शेतीचा पण तिथं ट्रेड आहे. अच्छा. तर तो जर ट्रेड गव्हर्नमेंटद्वारे तर तिथे चांगल्या पद्धतीची सोय आहे, राहण्याची सोय आहे, जेवणाची सोय आहे. फक्त गव्हर्नमेंटद्वारे आपल्याला चांगल्या सुविधा मिळू शकतात. तर तिथं जर आपण ट्रेड केला तर आपण खरोखर एक उद्योजक आपण स्वतःच्या पायावर उभा राहू, हा मी 100% मी तुम्हाला गॅरंटी देतो. म्हणजे नवीन उद्योजकांना अच्छा. की येणार. नक्कीच. आता या व्यवसायामध्ये तुमच्या पत्नीची तुम्हाला मोलाची साथ लाभली. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचा सन्मान होतोय, काय वाटतंय तुम्हाला? नाही, मी भवितव्यात कधी असा विचार केला नव्हता की माझं प्रोडक्शन किंवा माझं नाव की सायली बांबू मॅट सप्लायर असू दे किंवा बरं. दुराळ केसेल प्रदेश अच्छा. हे कल्लीपासून दिल्लीपर्यंत जाईल ही माझी अपेक्षाच नव्हती कधी. बरं, बरं. आणि मी जास्तीत जास्त पुन्हा मुंबईच्या पुढे कधीच गेलो नाही. बरं. परंतु हे जे ओएनडीसी म्हणजे ही भारतातली एक वेबसाईट आहे ओके. की त्या ओएनडीसी मार्फत जे आमचं प्रोडक्ट पूर्ण लॉन्चिंग म्हणजे की पूर्ण देशात आता बरं. हे होणार आहे. त्यामुळे खूप अभिमान वाटतो अच्छा. मला. ओएनडीसी आणि ओएनडीसी मार्फत जे आम्हाला जे तिथे जे एक व्यासपीठ निर्माण तयार करून दिलं बरं, बरं. त्याही मी टीमचं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. ते सायली हे नाव नेमकं कोणाचं? सायली हे नाव मोठ्या मुलगीचं बरं. आणि 2 नंबरच्या मुलगीचं नाव दुर्वा शिल्प क्रिएशन. अच्छा. हा म्हणजे दोन्हीची नाव तुमच्या बिझनेसला जोडलेले. खूप चांगला प्रवास आहे. यशस्वी उद्योजक म्हणून कोल्हापूरचे श्याम सपाटे आणि प्रीती सपाटे यांनी आपल्या टीव्ही नेक्स्ट मराठीला भेट देऊन त्यांचा जीवन प्रवास उलगडण्याची संधी दिली. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्यातील खूप खूप धन्यवाद.